कांचन, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाइनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करू। ब्लाउजचा बॅक पार्ट इथं अस्तर आणि ब्लाउज इथं आपण कट करून घेतलेला आहे। हा आपला ब्लाउज पीस आहे। साइडला ठेवून आपल्याला अस्तरवरती मार्किंग करून घेऊया। ब्लाउजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे, रुंदी आपण इथं 11 घेतलेली आहे। आता गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया। गळ्याची रुंदी आपण 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेली आहे। गळ्याची उंची आपण इथं 11 इंच घेणार आहोत। त्यानंतर अशा प्रकारे पट्टीने रेष मारून घेऊया। आता आपल्याला खालच्या साइडला मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे 4 इंचावर एक मार्किंग करून घेणार आहोत आपण खालच्या साइडला। अशा प्रकारे एक बॉक्स तयार करून घेऊया। खालचा जो आपण बॉक्स तयार केलेला आहे त्याला तिरपी रेष मारून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला वरच्या बॉक्समध्ये आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। गळ्याचा आकार आपण इथं गोलाकार मध्ये देणार आहोत वरच्या साइडला। अशा प्रकारे आपण गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला इथं कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे। कॅनव्हास पेपरला अशा प्रकारे डबल फोल्ड करून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला सेंटर मध्ये कॅनव्हास पेपर ठेवून गळ्याचा आकार पेपरवर आपल्याला मार्किंग करून घ्यायचा आहे। अस्तरवर आपण कसं मार्किंग करून घेतलेलं आहे तशाच प्रकारे आपल्याला पेपरवर पण मार्किंग करून घ्यायचं आहे। कॅनव्हास पेपरवर आपण इथं मार्किंग करून घेतलेले आहे। अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या साइडला पण मार्किंग करून घ्यायचं आहे डबल फोल्ड करून। तर अशा प्रकारे आपण पेपरवर मार्किंग करून घेतलेलं आहे। जसं आपण गळ्याचा आकार दिलेला आहे तशाच प्रकारे इथं कॅनव्हास पेपर साइडचं कट करून घेणार आहोत। एक्स्ट्रा जो कॅनव्हास पेपर आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे साइडचा। आता सेंटर मध्ये आपण इथं कट मारून घेऊया। खालच्या साइडला आपल्याला अगोदर इथं ब्लाउज पीस ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर वरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे। अस्तर वरती आपण कॅनव्हास पेपर ठेवूया। त्यानंतर आपल्याला वरच्या साइडला पिन लावून घ्यायचा आहे, म्हणजे टिप टाकताना अस्तर आणि पेपर इकडे तिकडे होणार नाही। आता आपल्याला टिप मारून घ्यायचे आहे गळ्याच्या साइडला। जिथं आपण मार्किंग केलेले आहे त्याच्यावरतीच आपण टिप मारून घेऊया। इथं आपण रेडीमेड दोरी घेतलेली आहे गळ्याच्या आपल्या वरच्या साइडला। इथं अशा प्रकारे आपल्याला ठेवून टिप मारून घ्यायचं आहे। पूर्ण गळ्याला अशाच प्रकारे आपण टिप मारून घेऊया। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साइडला पण अशाच प्रकारे दोरी ठेवून टिप मारून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण पूर्ण गळ्याला टिप मारून घेतलेले आहे। त्यानंतर आतला जो कपडा आहे आपण कट करून घ्यायचा आहे। आता खालच्या साइडचा त्रिकोणी शेप मधला पण आपण अशाच प्रकारे कट करून घेऊया। गळ्याच्या आतला कपडा आपण इथं कट करून घेतलेला आहे। गळ्याच्या साइडला आपण छोटे छोटे कट मारून घेऊया। गळ्याला आपण कट मारून घेतलेले आहे। त्यानंतर आपण पलटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण इथं गळा जो आहे पलटून घेतलेला आहे। गळ्याच्या साइडला आपण थोडं इथं प्रेस करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला टिप मारताना कपडा गोळा नाही होणार। आता आपल्याला इथं पूर्ण गळ्याला दाब टिप मारून घ्यायचं आहे। टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून आपला अस्तरचा कपडा जो वरती नाही दिसला पाहिजे।
तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गळ्याला दाब टीप मारून घ्यायचा आहे। तर गळ्याला आपण इथं टीप मारून घेतलेले आहे। आता ब्लाऊजच्या साईडला पण आपण टीप मारून घेऊया, जेणेकरून आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो कपडा गोळा नाही होणार। पूर्ण ब्लाऊजच्या साईडला आपल्याला अशाच प्रकारे टीप मारून घ्यायचा आहे। आता जो साइडचा ब्लाऊजचा कपडा आहे आपण कट करून घेऊया। त्यानंतर आपल्याला खालच्या साइडला इथं कमरपट्टी लावून घ्यायचा आहे। कमरपट्टी इथं आपण 2 इंचाची घेतलेली आहे, डबल फोल्ड करून खालच्या साइडला लावून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपली कमरपट्टी बाहेरच्या साइडला ओपन करून आपल्याला वरच्या साइडला दाब टीप मारून घ्यायचा आहे। त्यानंतर कमरपट्टी ही आतल्या साइडला फोल्ड करून आपल्याला वरच्या साइडला टीप मारून घेऊया। आता आता आपल्याला इथं नॉटला लटकन बनवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे चौकोनी कपडा घेतलेला आहे, त्यानंतर त्रिकोणी शेप मध्ये फोल्ड करून आपल्याला वरच्या साइडला टीप मारून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण टीप मारून घेतलेले आहे। आता याला ओपन करून घेऊया। अशा प्रकारे आपण लटकन बनवून घेतलेलं आहे। त्यानंतर वरच्या साइडला आपल्याला अशाच प्रकारे अजून एक लटकन बनवून घ्यायचं आहे। तर आपण इथं मध्ये थोडं गॅप सोडून इथं वरच्या साइडला लटकन बनवून घेणार आहोत। तर अशा प्रकारे दुसरा पण लटकन आपण बनवून घेतलेला आहे। आता याला आपण ओपन करून घेऊया। तर अशा प्रकारे आपण लटकन बनवून घेतलेला आहे। दुसऱ्या साइडला पण अशाच प्रकारे आपल्याला लटकन बनवून घ्यायचं आहे। मी ते एकदम सिंपल लटकन बनवून घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला दुसरा पण लटकन बनवून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण दोन्ही लटकन बनवून घेतलेला आहे एकदम सिंपल मध्ये। आता आपल्याला खालच्या साइडला इथं टक्स मारून घ्यायचा आहे। खालच्या साइडला अर्धा इंचावर आणि वरच्या साइडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे। तर दुसऱ्या साइडला पण अशाच प्रकारे आपण टक्स मारून घेऊया। ब्लाऊजचा गळा जो आहे आपला तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साइडला डिझाइन बनवून घ्यायचा आहे। डिझाइन बनवण्यासाठी आपण इथं ब्लाऊजचाच कपडा घेतलेला आहे। अशा प्रकारे एक पट्टी घेतलेली आहे कापून 3.5 इंचाची, डबल फोल्ड करून ह्याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायचा आहे। पूर्ण पट्टीवरती आपल्याला अशाच प्रकारे टिप मारून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्या पट्टीला आपण पलटून घेऊया। आता पट्टीला आपण अशा प्रकारे पलटून घेतलेला आहे। वरती थोडं आपण इथं प्रेस करून घेतलेला आहे। पट्टीच्या वरती आपल्याला अशा प्रकारे प्लेट्स मारून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे आपण इथं प्लेट्स मारून घेणार आहोत।
तर अशा प्रकारे आपण इथं प्लेट मारून घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याच्या वरच्या साईडला आपल्याला लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वरच्या साईडला ठेवून आपण टिप मारून घेऊया. गळ्याच्या अगदी जवळ आपल्याला फ्रिल्स लावून घ्यायचं आहे. तर आपण दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे इथे लावून घेणार आहोत. तर दोन्ही साईडला आपण इथं फ्रिल्स लावून घेतलेला आहे. आता वरच्या साईडला आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे. लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावायचे आहे, म्हणजे आपली फिनिशिंग छान येते. गळा पण आपला व्यवस्थित दिसतो. तर पूर्ण गळ्याला अशाच प्रकारे आपण लेस लावून घेणार आहोत. तर गळ्याला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला पण इथं लेस लावून घेणार आहे. तर आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घेतलेला आहे. तर हा नॉट बांधून घेऊया आता. आपला ब्लाउजचा गळा इथं तयार झालेला आहे. खूपच सुंदर दिसत आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला ब्लाऊज शिवायचा असतो, कसा शिवायचा तो आपल्याला सुचत नाही, म्हणजे डिझाईन कसा बनवायचा आपल्याला सुचत नाही. तर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. खूपच सुंदर दिसत आहे. अगदी सोप्या पद्धतीने या पूर्ण ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. जर तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला देऊ शकता, किंवा तुम्हाला ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तर कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.